अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करोत, हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. फक्त धीर सोडायचा नाही. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी कमेंटमध्ये भरपूर प्रमाणात बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. आणि हो, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. भक्तांनो, आजच्या देवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला नक्की काय सांगत आहेत हे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवन जगत असताना जर का तुला एखाद्या व्यक्तीला पाहून प्रचंड संताप येत असेल तर ते टाळण्यासाठी मी तुला आज काही आजच्या दैवी संदेशामध्ये उपाय सांगणार आहे, जेणेकरून त्या उपायाचे तुला पालन करायचे आहे. माझ्या बाळा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असतेच की जी आपल्या डोळ्यासमोर आली की आपल्याला प्रचंड राग येतो, संताप येतो. ती व्यक्ती समोर आली की खूप निगेटिव्हिटी वाटायला लागतं. कधी एकदा त्याच्यापासून आपण दूर होऊ असं आपल्याला वाटतं. त्याच्याशी बोलावं लागतं म्हणजे खूप मोठी शिक्षा आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्याची वागणूक, बोलण्याची पद्धत किंवा त्याचे विचार आपल्याला त्रास देत असतात. काही वेळा हे लोक कुटुंबातील असतात, काही वेळा हे लोक मित्रमंडळीमध्ये सुद्धा असतात, तर काही वेळा ऑफिसमध्ये किंवा समाजामध्ये भेटतात. अशा लोकांना टाळून संपूर्ण जीवन जगता येत नाही, पण त्यांना सामोरे जाताना आपण कसं वागलं पाहिजे हे शिकून घेतल्यास आपल्याला मोठा फायदा होतो. सतत चिडचिड करून काहीच फायदा नाही. उलट अशा लोकांना सामोरे जाण्यासाठी काही उपाय अवलंबले तर मन शांत राहील आणि जीवन अधिकच आनंदी होईल. अशा व्यक्तीमुळे जर तुमचा दिवस वाया जात असेल, तुमच्या मनावर ताण येत असेल, तर त्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात, जे बाळा आज मी तुला सांगणार आहे. माझ्या बाळा, जर का तुला अशा लोकांना पाहिलं की संताप का येतो हा प्रश्न अनेकांना पडतो. कुठलीही भावना उगाच निर्माण होत नाही, त्यामागे काहीतरी कारण असतं. काही वेळा ती परिस्थितीमुळे तयार होतात, तर काही वेळा आपल्या स्वतःच्या मनोवृत्तीमुळे. चला तर मग पहिले पाहू अशी परिस्थिती निर्माण होण्याची महत्त्वाची कारणं. नंबर 1, आधीचा वाईट अनुभव. जर त्या व्यक्तीसोबत तुमचा एखादा कटू अनुभव निर्माण झाला असेल तर पुन्हा तिला पाहिल्यावर तुमच्या मनात तोच प्रसंग येतो. काही लोकांनी आपल्याशी फसवणूक केलेली असते, अपमान केलेला असतो किंवा त्रास दिलेला असतो. त्यामुळे ते पुन्हा समोर आले की आपल्याला राग येतो. त्यांची वागणूक चिडवणारी असते. काही लोकांचा बोलण्याचा किंवा वागण्याचा स्वभावच असा असतो की समोरच्याला चीड येते. त्यांचा उद्देश मुद्दाम त्रास देणं नसतं, पण त्यांच्या सवयी अशा असतात की त्या आपल्याला खटखटत असतात. उदाहरणार्थ टोमणे मारणं, शेखी मिरवणं, दुसऱ्यांच्या यशावर मत्सर करणं. आपली मानसिक स्थिती कमजोर असते. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये कधीकधी समोरचा व्यक्ती तितकी वाईट नसते, पण आपणच तणावात असतो. कायमचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा मानसिक थकवा असल्यास आपल्याला लहान सहान गोष्टीवरही जास्त राग येत असतो. त्याच व्यक्तीकडे शांत मनाने पाहिलं तर ती आपल्याला एवढी वाईट वाटणार नाही. म्हणून बाळा, तुलना आणि स्पर्धा, काही वेळा आपली त्यांच्याशी तुलना होत असते. जर ती व्यक्ती आपल्यापुढे गेलेली असेल किंवा जास्त यशस्वी वाटत असेल तर मनात असूया निर्माण होते. हे त्यांच्या बाबतीतही होतं. समोरची व्यक्ती असूया करणारी असू शकते, मग ती काहीही बोलली तरी आपल्याला संताप येतो. अनेकदा ऑफिसमध्ये किंवा समाजात अशा प्रकारची स्पर्धा दिसून येते. त्याने दिलेला त्रास
अजून मनात घर करून असतो. काही लोकांनी आधीच आपल्याला खूप त्रास दिलेला असतो. त्यांच्या शब्दामुळे, वागण्यामुळे आपलं नुकसान झालेलं असतं. अशा लोकांची सावली जरी पडली तरी आपल्याला राग येतो, कारण मन अजूनही त्या गोष्टीला विसरू शकलेलं नसतं. स्वभाव जुळत नाही. सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. काही लोक खूप बोलके, काही उर्मट किंवा आगाऊ असतात, किंवा खूप जण शांत असतात, गंभीर असतात. जर समोरच्याचा स्वभाव आपल्या स्वभावाशी मुळीच जुळत नसेल तर त्यांच्यासोबत राहणं किंवा संवाद साधणं त्रासदायक होतं. त्यामुळे चिडचिड वाढते. बाळा, चुकीच्या अपेक्षा असतात. कधीकधी आपणच दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवतो. आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, आपल्याला वेळोवेळी मदत करावी किंवा आपली काळजी घ्यावी. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो. अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपलं मन दुखावतं आणि संताप निर्माण होतो. अशा प्रकारच्या परिस्थितीमागे वेगवेगळी कारणं असू शकतात. काही वेळा समस्या आपल्या मनात असते, काही वेळा ती समोरच्या व्यक्तीमुळे असते. पण शेवटी त्याचा आपल्या मनशांतीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, हे आपल्या हातात आहे. म्हणूनच शांत राहण्याचा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करा. चला तर मग यासाठी आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे मी तुम्हाला सांगतो. माझ्या बाळा, सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. अशा व्यक्तींना महत्त्व दिलं की ते अजूनच त्रास देतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष न देता आपल्या कामात मग्न राहा. काही लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना दुसऱ्याला दुखावण्यात आनंद मिळतो. जर तुम्ही त्यांच्या नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना समजेल की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. सुरुवातीला हे कठीण जाईल, पण हळूहळू तुम्ही दुर्लक्ष करायला शिकाल. या पद्धतीमुळे तुमच्या मनशांतीवर परिणाम होणार नाही आणि तुम्ही सकारात्मक विचार करू शकाल. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये अशा व्यक्तींसोबत कमी बोला. अशा व्यक्तींशी तुम्ही जेवढं बोलाल तेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल. तुम्हाला निगेटिव्हिटी एनर्जी देणाऱ्या अशा लोकांसोबत गरज असेल तेव्हाच संवाद साधा. अनावश्यक बोलणं टाळल्यास तुमच्या मनावर त्यांचा परिणाम होणार नाही. काही लोक विनाकारण चर्चा वाढवतात आणि त्यातून वाद निर्माण होतो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची नकारात्मकता सहन करावी लागत असेल तर त्यांच्याशी संवाद साधणं कमीत कमी ठेवा. बोलायचंच असेल तर थेट आणि शॉर्टमध्ये बोला. उगाच नाती टिकवण्यासाठी किंवा समोरच्याला समजवण्यासाठी प्रयत्न करू नका. काही लोक कधीही सुधरत नाहीत. अशा वेळी स्वतःला वाचवणं सर्वात महत्त्वाचं असतं. स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करा. समोरच्या व्यक्तीला बदलणं कठीण असतं, पण तुम्ही स्वतःला बदलू शकता. त्यांच्या वागण्याचा तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ देऊ नका. मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही शांत राहायला शिकायला हवं. काही लोक मुद्दाम तुम्हाला डिवचवतात, अपमान करतात, चिडवतात. पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर त्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही. माझ्या बाळा, तुम्ही स्वतःला समजवा की ही व्यक्ती तशीच आहे, मला तिच्यामुळे त्रास होऊ द्यायचा नाही. हळूहळू तुम्ही अशा लोकांकडे तटस्थपणे पाहायला शिकाल. अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवा आणि शक्य असल्यास अशा लोकांपासून दूर राहा. संपर्क कमी केल्यास मन अधिक शांत राहील. काही वेळा नातेवाईक, सहकारी किंवा शेजारी यांच्यामुळे त्रास होतो, पण थोडं अंतर ठेवलं तर त्यांच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर कमी होईल. जर समोरचा काही चुकीचा बोलला किंवा वाईट वागला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची गरज नाही. शक्य असेल तर त्यांच्या वाईट वर्तणुकीमुळे दुर्लक्ष करून स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. या लोकांशी वाद घालू नका. त्यांच्याशी भांडण टाळा. वादविवाद केल्याने समस्या सुटत नाहीत, उलट तणाव वाढतो. संयम ठेवा, शांत राहा. काही लोक मुद्दाम भांडण उकरून काढतात कारण त्यांना वाद घालण्यात आनंद मिळतो. अशा वेळी तुम्हीही भांडायला लागलात तर तुमचं नुकसान होईल. उलट जर तुम्ही शांत राहिलात
त्यांच्या बोलण्याला महत्त्व नाही दिलं तर त्यांना तुमच्यासोबत भांडण्यात रस राहणार नाही. शांत राहणं ही मोठी ताकद असते. त्यामुळे कोणाशीही उगाच भांडण करू नका. या लोकांकडे दुर्लक्ष करा. स्वतःचा संताप होऊ देऊ नका. सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या. माझ्या बाळा, आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर, चांगल्या लोकांवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मन निरोगी राहील. जर तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक लोक असतील तर त्यांच्यावर लक्ष न देता आनंदी लोकांसोबत वेळ घालवा. आपल्याला हे लवकर शोधून काढावं लागेल की कोण आपल्यासाठी खरंच चांगला विचार करतो का किंवा करते, कोण फक्त तोंडावर गोड बोलतो. जेवढ्या लवकर तुम्ही हे समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. चांगली पुस्तकं वाचा, प्रेरणादायी गोष्टी ऐका, तुमच्या छंदाकडे लक्ष द्या. नकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित न करता आयुष्य दुःखी वाटेल. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. क्षमाशील बना. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. क्षमा केल्याने मनाचा ताण कमी होतो आणि तुम्हाला शांत वाटतं. काही वेळा लोक चुकीचं वागतात, अपमान करतात, टोमणे मारतात. अशा वेळी त्यांना मनात ठेवून तुम्ही त्रास करून घेतलात तर नुकसान तुमचंच होईल. त्याऐवजी त्यांना क्षमा करा आणि पुढे जा. काही लोक कधीच बदलत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि मन शांत ठेवणं हाच उत्तम उपाय आहे. माझ्या बाळा, जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना, अशा प्रकारच्या लोकांना सामोरं जावं लागतं. काहीजण आपल्याला आनंद देतात तर काहीजण आपल्याला त्रास देतात. मात्र आपल्यातील मानसिक शांतता टिकवणं आपल्या हातात आहे. संतापाच्या भावनांना योग्य प्रकारे नियंत्रित केलं तर जीवन अधिक सुंदर होऊ शकतं. सतत कोणावर राग ठेवणं, भांडण करणं किंवा मनात नकारात्मक विचार ठेवणं, नकारात्मकता साठवणं हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच शांत राहा, सकारात्मक राहा आणि अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहा. जीवन खूप सुंदर आहे. त्यामुळे कोणत्याही नकारात्मक व्यक्तीमुळे आपलं आनंदी जीवन खराब होऊ देऊ नका. माझ्या बाळा, आजच्या संदेशामध्ये हेच काही छोटेसे मार्ग मला तुला सांगायचे होते. म्हणून माझ्या वेड्या, नेहमी माझ्यावर विश्वास ठेव. मी दाखवलेल्या मार्गावर चाल. मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब कर. माझ्या नामस्मरणात राहा. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. जय बाळूमामा. भक्तांनो, जर का तुम्ही जास्त चिंता करत असाल, सतत ताणतणावामध्ये, डिप्रेशनमध्ये राहत असाल, तुम्हाला हे जीवन नकोसं वाटत असेल, या जीवनाचा तुम्हाला कंटाळा आला असेल, तर तुम्ही कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकावे. चला तर मग आज आपण या कथेला सुरुवात करूया. एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले. एक स्त्री मरण पावली होती. तिचा आत्मा आणायचा होता. देवदूत आला, पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला 3 लहान मुली मृत झालेल्या त्याच्या आईच्या जवळ बसलेल्या दिसल्या. एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पीत होते. दुसरे रडत होते आणि तिसरे रडत रडत झोपले होते. त्याच्या डोळ्याजवळचे अश्रू सुकले होते. 3 लहान जुळ्या मुली. आई मेली आहे. त्यांचे पिता आधीच मृत झाले होते. त्यांच्या कुटुंबात अजून कुणीच नाही. त्यांची काळजी कोण घेईल? त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ? जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते. त्या महिलेला 3 लहान जुळी मुली आहेत. एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेली आहे. दुसरी रडत झोपी गेली आहे आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती. अशी परिस्थिती बघून मला त्या 3ही मुलींची दया आली. दूताने मृत्यू देवतेला विचारलं, आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगू शकत नाही का, जेणेकरून त्या 3ही मुली थोड्या मोठ्या होतील? हे सर्व ऐकून मृत्यू देवता मोठ्याने हसली आणि म्हणाली, ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला? देवाला सर्व माहिती असतं तरीही तू असं कसं बोलू शकतोस? याची तुला शिक्षा होईल आणि शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या
या मूर्खपणावर तीनदा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस. मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले. तिथे एक चपराशी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता. वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला. तो दूतच होता. त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली. आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेऊन जाण्याऐवजी त्याने देवदूतासाठी आपले कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले. तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही. या भयंकर थंडीत मी काय करू? त्यावर चपराशी म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझा आहेस. माझ्या घरी राहा, पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोंच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाम्या हाताने घरी जातोय. त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागवेल. माझी पत्नी मला चांगली बोलू देत किंवा वाईट असेल, पण तुम्ही काळजी करू नका. काही दिवसात सर्व काही ठीक होईल. चपराशी किंवा त्यांच्या पत्नीला माहिती अजूनही नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत. यानंतरचा आनंद महापूर येणार आहे. चपराशी दूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली. ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली. आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला. तेव्हा मोचीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झालं? तेव्हा देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसीन तेव्हा तुम्हाला सांगेन. देवदूत येताच घरात सुखाचे हजारो दारे उघडणार होती, पण त्यात मोचीचाही दोष नव्हता. त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लँकेट गेलेले दिवस होते. काय हरवले ते त्याला दिसत होते, पण त्याला काय मिळाले ते त्याला दिसत नव्हते. मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले. 10 दिवसात मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले. अवघ्या 10 दिवसात आणि अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला. त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले. पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल, बूट इतर कोठेही बनत नाहीत. एक दिवस बादशहाचा माणूस आला आणि म्हणाला की हे चामडे खूप किमती आणि मौल्यवान आहे. ते सहजासहजी कुठेही मिळत नाही. कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगत आहे, बूट बनवायचे आहेत, चप्पल नाही. त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चामड्याने झाकले जायचे. मोची देवदत्ताला म्हणाला, मी चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका, अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशाहाचे काम आहे. पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले. चप्पल बनवल्याचे पाहून मोचीला राग आला. तो आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाही, मग चप्पलच का बनवली? देवदूत पुन्हा जोरजोरात हसला. तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला. तो म्हणाला, बूट बनवू नका, चप्पल बनवा, कारण सम्राट मरण पावला आहे. भविष्य अज्ञात आहे, हे त्यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो. सम्राट जिवंत असताना बूट लागत होती आणि आता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती. तेव्हा ती मोची देवदूताची पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा, मी तुम्हाला मारले, मला क्षमा करा. पण तो देवदूत म्हणाला, हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. पण तो आज पुन्हा हसला. मोचीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण काय? मी 3दा हसीन तेव्हाच सांगेन. तो पुन्हा हसला, कारण आपल्याला भविष्य माहीत नाही, म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात, कधीच पूर्ण होणार नाहीत. अशा आकांक्षा, अपेक्षा आपण करतो जे कधीच शक्य होणार नाही. ते आम्ही देवाकडे मागतो, कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं. आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो. स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो. देवदूताला अचानक त्या 3 जुळ्या मुली आठवतात.
त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल? मी विनाकारण उगाच मध्ये गेलो असं त्याला वाटतं. आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी 3 तरुण मुली आल्या. तिघींचीही लग्न होणार होती आणि तिघींनीही त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली. तसंच त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री म्हणजेच एक आजी आली होती. देवदूताने आता ओळखले, या त्याच 3 मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळच सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे. ते सर्व निरोगी सुंदर होते. त्याने त्यांना विचारलं, या 3 मुली कोण आहेत? ती वृद्ध बाई म्हणाली, या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत. ती गरीब स्त्री होती. ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूधही नव्हते. तसंच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे कपडे काहीच नव्हतं. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. त्यांना दूध पाजवत असताना तिचा मृत्यू झाला. पण मला या 3 चिमुकल्या मुलींची दया आली. मला मूलबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या 3 मुलींचा सांभाळ केला. आई जिवंत असती तर या 3ही मुली गरिबी, उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या. आई मरण पावली म्हणून या 3 मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या सर्व तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे. देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही 3 कारणे आहेत माझ्या हसण्याची. चूक माझीच होती. नियती महान आहे. आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप छान आणि महान आहे. आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3दा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असं तो मोचीला बोलून निघतो. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. कोण राहू नका, तर वर्तमानात जगायला शिका. गेले दिवस परत येत नाहीत. ज्या चुका झाल्या त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. काही लोक सतत जुने अपमान, त्रास या गोष्टी उकळतात. तेव्हा असं झालं होतं, तेव्हा तसं झालं होतं असं म्हणत बसल्याने काहीच बदल होत नाही. उलट उगाच मन जड होतं, दुःखी वाटतं. त्यापेक्षा वर्तमानात जगा, आजचा दिवस आनंदाने जगा, कारण हाच क्षण खरा आहे. एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर तिला पुन्हा पुन्हा आठवून त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्य पुढे चालत राहतं. जो पुढे पाहतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. मागे पाहणाऱ्यांना फक्त पश्चाताप आणि दुःखच मिळतं. अरे बाळा, लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेऊ नका. लोकांचं काम बोलणं आहे. तुम्ही काहीही केलं तरी काही ठराविक लोक टीकाच करतील. म्हणूनच लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. तुम्हाला सगळ्यांना खुश करता येत नाही. आयुष्य स्वतःच्या मर्जीने समाधानाने जगा. स्वतःला हवं तसं जगायला शिकलात की मन शांत राहील. लोकांसाठी आपण बदलतो तर आपली ओळखच नष्ट होईल. जग तुमचं कौतुक कधीच करत नाही, पण चुका लगेच दाखवते. म्हणून लोकांपेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं याचा विचार करा. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि निर्भीडपणे आयुष्य जगा. दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करू नका. तुमच्या मेहनतीचा तुमच्या आयुष्याचा परिणाम होतो. दुसऱ्यांच्या यशामुळे तुमचं जीवन बदलत नाही. काही लोक कायम इतरांचं बघून आपल्या आयुष्याशी त्याची तुलना करत असतात. परंतु बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. कोणीतरी लवकर यशस्वी होतो, कोणीतरी उशिरा. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या सुखाची तुलना करून आपलं दुःख वाढवू नका. झाडाचं फळ पहा. आंब्याचं झाड लवकर फळ देतं, पण चंदनाला मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात. पण त्याची किंमत मात्र वेगळी असते. त्यामुळे आपल्या गतीने चालवा. तुमच्या हातात मेहनत आहे. यशाचं फळ आहे. तुमचं नशीब ठरवेल. क्षमाशील व्हा. राग सोडा. राग हा फक्त आपल्यालाच त्रास देतो. समोरचा माणूस कधीच बदलत नाही. आपण मात्र रागाच्या आगीत जळत राहतो. कुणी वाईट वागलं तर त्याला मनात धरून ठेवण्यापेक्षा ते विसरून जा. माफ करणारा माणूस मोठा असतो. रागाला दूर ठेवलं की मन शांत राहतं आणि आयुष्य सुंदर वाटतं. क्षमा करणं म्हणजे दुबळेपणा नाही, तर ते मनाच्या शांतीसाठी गरजेचं असतं. सतत राग बाळगणारा माणूस स्वतःला त्रास करून घेत असतो.
समोरच्याला माफ करून टाका आणि तुमच्या मनावरचं ओझं हलकं करा. निसर्गाच्या सानिध्याला वेळ द्या. निसर्ग हे शांततेचं वरदान आहे. रोजच्या गोंगाटात, धावपळीत आपण स्वतःला हरवून बसलो, पण जर आपण थोडा वेळ निसर्गात घालवला तर मनाला खूप हलकं वाटतं. गच्चीवर उभं राहून वारा अंगावर घेतला, एखाद्या झाडाखाली बसून त्याच्या सावलीचा अनुभव घेतला तरी मन प्रसन्न होतं. निसर्गाशी जोडला गेलात की तणाव आपोआप निघून जातो. जिथे शांतता असते तिथे मनही स्वस्थ राहतं. रोज काही वेळ तरी निसर्गाचा आनंद घ्या. सकाळी लवकर उठा, झाडं, पानं पहा, पक्ष्यांचे आवाज ऐका. तुम्हाला तुमचं मन आधीपेक्षा खूप हलकं वाटेल. म्हणून माझ्या बाळा, मनसोक्त जगा. स्वतःसाठीही वेळ काढा. दिवसभर नुसतं काम, जबाबदाऱ्या आणि दुसऱ्यांसाठी धावपळ करणं हे पुरेसं नाही. स्वतःसाठीही वेळ दिला पाहिजे. हसणं, गाणी ऐकणं, फिरायला जाणं, आपली आवड जपणं, याने मन आनंदी राहतं. दिवसाचा थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढलात तर आयुष्याची मजा वाटते आणि शांतताही मिळते. एखाद्या दिवशी तुमचे मन आवडीची गोष्ट करा, मित्रांशी गप्पा मारा, पुस्तक वाचा, एखादी नवीन कला शिका. स्वतःसाठी वेळ दिलात की जीवनाचा आनंद दुप्पट होतो. शांत आयुष्य हवं असेल तर स्वतःलाही महत्त्व द्या. म्हणून बाळा, शांततेने जगायचं असेल तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. आनंद हा शोधलाच पाहिजे. अपेक्षा वाढवल्या की मन बेचैन होतं. भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून बसलो की वर्तमानाचा आनंद मिळत नाही. लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेतलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सानिध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा, समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही. परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे. हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते
तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटा आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही
लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं, असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये